पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे। आता ते सांगतात ऐसे अनादि हे ज्ञान कसं आहे, अनादि आहे, हे पहिलं विशेष. दुसरं सिद्ध, या ज्ञानावर आता आणखी नवीन संशोधन संभवत नाही. फक्त या ज्ञानाच्या वरती कामच करायचं असेल तर काय करायचं, कन्फर्मेटरी टेस्ट घेत बसायचं. आणि सगळे संत फक्त त्या कन्फर्मेटरी टेस्टच घेतात. ते इथे येतात, आम्हाला एकदा सिटी दाखवतात की याचं आयुष्य असं, याचं चरित्र असं, यांनी या गुणांच्या टेस्ट घेतल्या आणि त्याची यशस्वीता दाखवली, संपलं. कारण सिद्ध ज्ञान आहे. पिकलेला आंबा आहे, आता त्या पिकलेल्या आंब्याला कुठल्या आढ्या लावणार आणि त्याच्यातून त्या आंब्याला कसं पिकवणार, परिपक्व आहे. आता त्या ज्ञानामध्ये संशोधन संभवत नाही. जगभरामध्ये जेवढ्या शाखा आहेत ज्ञानाच्या, त्या सगळ्यांच्या विकासाला वाव आहे, कारण त्या विकासाच्या टप्प्यावर आहे. हे ज्ञान विकासाच्या टप्प्यावर नाही आहे, हे ज्ञान अंतिम दशेला जाऊन पोचलेलं आहे. म्हणून हे अनादी पण आहे आणि हे सिद्ध पण आहे. तसंच तिसरा गुण सांगितलाय, चोखट, हे अत्यंत शुद्ध ज्ञान आहे. या ज्ञानाला कोणाच्याही मिती, डायमेन्शन्स त्याला जोडल्या जात नाही. मी माझ्या ह्या अँगलनी पाहतो हे ज्ञान, तू कोणत्याही अँगलनी पहा, ते ज्ञान जिथे जसं आहे तसं ते सिद्धच आहे. बघणाऱ्याचा दृष्टिकोन बदलला म्हणून तिथे ज्ञान बदलणार नाही आहे. त्याचं कारण असं की ते परिवर्तनशील ज्ञानच नाही आहे, ते पूर्णपणे अपरिवर्तनीय आहे. हे असे यज्ञावशिष्टांनी सांगतात. काय भगवंतांनी त्या कर्मयोगाचा इतका जबरदस्त पुरस्कार इथे केला आहे आणि त्याच्यावर माऊलींनी आणखीन एक थोडंसं अलंकार घालून त्याला सजवलंय. ते म्हणतात, जे ज्ञान यज्ञावशिष्ट, भगवंताला म्हणाले आम्हाला असं सांगायचं आहे की यज्ञ करून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं, यज्ञाचा जो प्रसाद मिळतो, तो जो प्रसाद आहे, तो प्रसाद म्हणजे काय आहे, हे ज्ञान आहे. ज्या ज्ञानाचा मी आत्ता विचार करतो आहे, जे ज्ञान मी अर्जुना तुला सांगतो आहे, ते ज्ञान यज्ञाचं अवशिष्ट आहे. ते सेविती ब्रह्मनिष्ठ, त्याचा उपभोग कोण घेतात, त्याचं फल कुणाला मिळतं, ब्रह्मनिष्ठ पुरुषांना मिळतं. ब्रह्माहम मंत्रे, अहम ब्रह्मास्मी या मंत्राने तो मंत्र त्यांना स्फुरण पावतो. आपोआप त्यांना कळतं की मी ब्रह्म आहे, याची जाणीव होते. त्यांना ज्ञान कशाचं होतं, मी कोण आहे याचं पूर्ण ज्ञान होतं. ऐसे शेषामृत झाले, झाले म्हणजे तृप्त झाले. अशा प्रकारे यज्ञाचं राहिलेल्या शेष भाग, अवशिष्ट भाग, त्या अमृतरूपी अवशिष्ट भाग पिऊन जे तृप्त झाले,
की अमर्त्य भाव आले, ज्यांच्या ठिकाणी अमर अशी स्थिती प्राप्त झाली, म्हणून ब्रह्म ते जाहले अनायासे. म्हणून त्यांचं स्वरूप काय झालं? ब्रह्मरूपाला ते प्राप्त झाले. येरा विरक्ती माळा न घालीची, जया संयम मागणीची सेवा न घडेची. आता दुसऱ्यांचं सांगतो, येर याच्यापेक्षा वेगळे त्यांचं सांगतो. म्हणाले विरक्ती माळ न घालीची, ते गळ्यामध्ये विरक्तीची माळ घालत नाहीत. किंवा जया संयमाग्नीची सेवा न घडेची, ज्यांच्याकडून स्वतःवरती कोणत्याही प्रकारचं नियंत्रण राहू शकत नाही. ते योगू यागू न करीतीची, ते ना योगाचा अभ्यास करतात ना ते यागाचा अभ्यास करतात. याग म्हणजे यज्ञ. जन्मले सांते, जन्माला आल्यानंतर ते यातलं काहीच करत नाही. आता ही प्रसिद्ध ओवी आहे माऊलींची, जया ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काही. ज्याला इथे या लोकामध्ये धड वागता येत नाही त्याचा परलोक काय विचारता. म्हणाले म्हणून सांगो का वाई पंडू कुमारा. म्हणाले मग त्याच्याबद्दल व्यर्थ मी कशाला बोलू. जो ह्या जगामध्ये जे चांगलं आहे ते जाणण्याचा विचारच करत नाही, त्याच्याविषयी मला व्यर्थ चर्चा करायची नाही. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे, कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. म्हणाले अशा प्रकारे, आता वरती सगळं सांगितलं म्हणाले तुम्हाला की वेदांनी आम्हाला काय काय समजावून सांगितलंय. अशा प्रकारे बहुविधा यज्ञा वितता, अशा प्रकारे पुष्कळ प्रकारांनी यज्ञाचा विस्तार ब्रह्मणोमुखे वेदाच्या मुखातून झालेला आहे. म्हणजे वेदांनी अनेक प्रकारचं कर्म, आता लक्षात ठेवायचा शब्द कायम, यज्ञ म्हणजे कर्म, अनेक प्रकारचं कर्म आम्हाला सांगितलेलं आहे. उपनिषदांमधून सांगितलं आहे. छांदोग्यासारखं उपनिषद आहे ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ब्रह्मविद्या सांगितलेल्या आहेत. कशाकरता? ब्रह्माला प्राप्त होण्याकरता हा वेदांनी केलेला विस्तार आहे. तो त्या वेदाच्या मुखातून आम्हाला माहिती आहे की पुष्कळ प्रकारचा यज्ञ विस्तार आलेला आहे. कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. पण एक लक्षात ठेव म्हणाले की ह्या सगळ्या ज्या विद्या आहेत किंवा हा सगळा जो काही विचार आहे तो सगळा विचार कशापासून निर्माण झाला आहे? कर्मापासून. इथे म्हटले ना कर्मजान विद्धी, विद्धी म्हणजे जाण, कर्मापासून होणारा आहे. तान म्हणजे तो सगळा. कशाचा विस्तार? तान सर्वान एवं. म्हणाले इथे काय आहे? एवं अशा प्रकारे तत्वतः ते सगळे जे विषय आहेत ते सगळे विषय काय सांगतात आम्हाला की हे सगळे यज्ञातून उत्पन्न झाले आहेत. म्हणजे ज्ञानाचे विविध प्रकार किंवा विविध प्रकारांनी ज्ञान मिळवण्याचे मार्ग, ज्ञानाचे विविध प्रकार एवढ्याकरताच म्हणायचं ज्याचं स्पष्टीकरण आपण 6व्या अध्यायात घेऊ. या जगाचं ज्ञान करून घ्यायचं आहे तर तो ब्रह्मज्ञानाकडे वळणार नाही आहे. तो त्याला ज्याचं ज्ञान करून घेणार आहे त्या विषयाकडे वळणार आहे. आणि त्या विषयाचं यथार्थ ज्ञान देण्याकरता हा आत्मसंयम योगाग्नव जो आहे ना, हा योगाचा अग्नी आत्मसंयमाकडे न जाता त्याचा संयम त्याला आवश्यक असणाऱ्या विषयावर होणार आहे. म्हणून ज्ञानाचे अंतिम ज्ञान एका प्रकाराने आणि ज्ञानाच्या अनेक शाखा वेगळ्या प्रकाराने, पण त्या सगळ्या प्राप्त होणारं करून देणारं असं जे ज्ञान आहे ते सगळं ज्ञान या यज्ञातूनच प्राप्त होतं. म्हणजे 4था अध्याय काय सांगतो? कर्मयोग सांगतो. कर्मयोग म्हणजे यज्ञयोग आहे असं लक्षात ठेवायचं. आणि दुसरं काय ना, कर्म म्हणजे यज्ञ, त्यामुळे कर्मयोग म्हणजे यज्ञयोग. कर्म निष्काम कर्मयोग, यज्ञ निष्काम कर्म आहे की ज्याच्यामध्ये ह्या सगळ्याचं अर्पण केलेलं आहे पण यज्ञाकडे काही मागितलेलं नाही. ही त्याची अंतिम परिणत स्थिती आहे जी भगवंताला अपेक्षित आहे. ती 4थ्या अध्यायात सांगितली आहे. ऐसे बहुती परी, बरोबर चाललंय ना, ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझं काय याग, ते विस्तारुनी वेदेची चांग म्हणितले आहाते. अशा प्रकारे पुष्कळ पुष्कळ वेगळे जे जे यज्ञ मी तुला सांगितलेत ते विस्तारुनी वेदेची चांग, वेदांनी तर ते पुष्कळ विस्तारून सांगितलेत. खूप चांगल्या प्रकाराने त्याच्या शाखोपशाखा सांगितल्या आहेत.
परी तेणे विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे. जाऊ दे म्हणाले, आत्ता आपल्याला तेवढ्या सगळ्या विस्तारात जाऊन काय करायचं आहे. कारण भगवंताला कलियुगातल्या आमच्यासारख्या लोकांकरता हे ज्ञान द्यायचं आहे. ते म्हणले याच्या माथ्यावर एवढंच देतोय तर याला ओझं पेलायचं नाही, तर याला जास्त ओझं द्या कशाला. म्हणून भगवंतानी आपल्याला झेपेल तेवढी त्याची भातुकं करून दिलेली आहे की बाबा एवढं खाल्लंच तरी पुष्कळ झालं. भगवंत म्हणाले 12 यज्ञ जरी समजले तरी आयुष्यभर तुझ्या डोक्याची खटपट करत राहा, तुला केव्हा तरी समजले तर तुझं झालं भलं झालं असं म्हणाले आपण समजू. त्यामुळे आपल्याला ते सांगतायत तिथे भगवंताला. ज्ञानेश्वर माऊली म्हणते भगवंताच्या विवेचनावरती, परी तेणे विस्तारे काय करावे. त्या वेदामध्ये केलेला एवढा मोठा विस्तार आहे, त्यांनी आम्ही काय करावं, हेची कर्मसिद्ध जाणावे. एवढंच समजून घ्यावं की कर्माच्या मार्गाने हे सिद्ध होणार आहे. एतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. आता तुझ्या मतलबाची बात सांगतो म्हणाले. एवढं जर तू समजून घेतलंस ना की हे केवळ कर्मानी सिद्ध आहे, एवढं समजलंस तर तू केलेलं कर्म तुला बाधणार नाही. कर्माचा बंध तुझ्यावर पडणार. सोडतात का बघा निष्काम कर्मयोगाचा, घट्ट धरून ठेवलाय त्याला, बिलकुल त्याला सोडत नाहीत ते. कुठेही चला, 4था अध्याय हा त्यांना आमच्यावरती हॅमर करायचा आहे. कर्मयोग, निष्काम कर्मयोग. परी तेणे विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे. हे यज्ञानीच सिद्ध होतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आमच्या विहित आचरणाने सिद्ध होतं, आमच्या स्वधर्माच्या आचरणाने सिद्ध होतं, आमच्या चांगल्या व्यवहारांनी सिद्ध होतं, आमच्या चांगल्या विचारांनी सिद्ध होतं. आणि म्हणाले येतुलेनी कर्मबंधू स्वभावे पावेल ना. म्हणजे म्हणाले एकच लक्षात ठेव, या सगळ्याच्या मागच्या तुझ्या धारणा जर योग्य असतील तर तुला कर्माचं बंधन पडणार नाही. श्रेयान द्रव्यमयात यज्ञाज ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परी समाप्यते. म्हणाले द्रव्ययज्ञापेक्षा सुद्धा अधिक श्रेयस्कर ज्ञानयज्ञ आहे. हे परंतप, हे अर्जुना, म्हणाले पैशानी कामं करून घेऊ. आपण म्हणतो आजकालची तर मुलं पॉप्युलरली म्हणतात, परदेशामध्ये असतात, इथे आईवडील असतात, त्या बिचाऱ्यांना वृद्धत्व येतं, आता त्यांना व्यवहार करणं कठीण जातं. आसपासचे लोक कळवतात, अहो तुमचे आईवडील फार वृद्ध झाले आहेत, आता त्यांना घरात राहणं व्यवहार करणं कठीण आहे. मुलगा आपलं कर्तव्य म्हणून लगेच पत्र पाठवतो त्यांना. कारण आता हल्ली असं आहे, परदेशामधली माणसं फार विचारांनी आणि व्यवहाराला फार क्विक असतात. ताबडतोब त्याचं पत्र येतो, आपल्याला किती पैसे लागतील तेवढे पैसे मी पाठवून देतो, आपण त्यांची व्यवस्था करा आणि त्यांचं घर त्यांच्याकडे चालू द्या. तर हा जो द्रव्ययज्ञ आहे त्याला असं वाटतं की त्याचा गिल्ट त्याच्याकडे राहत नाही. तो म्हणतो काय करणार मी, मला अमेरिका सोडता येत नाही, मला UK सोडून जाता येत नाही, मला युरोपमधनं मागे येणं शक्य नाही, तर मी एवढं करू शकतो, माझ्या आईवडिलांच्या करता हे मला केलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे, असं तो समजतो. आणि द्रव्यानी मला पुण्य मिळतं या धारणेनी तो द्रव्य पाठवून देतो. इथे भगवंत सांगतात की द्रव्यापेक्षा ज्ञान अधिक श्रेष्ठ आहे. प्रपंचामध्ये माझ्याही आईवडिलांना तरुणपणी त्यांनाही पुष्कळ उद्योग होते, त्यांनाही पुष्कळ उद्योग करता आले असते. माझ्याही आईला मला सांभाळण्याच्या ऐवजी तिलाही तिचं करिअर डेव्हलप करता आलं असतं, तीही कुठेही जाऊन आपलं जीवन चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकली असती. मग कशाकरता तिने मला सांभाळलं, कशाकरता तिने तिच्या आयुष्याची एवढी वर्ष फुकट घालवली. आता तिनेही असं म्हटलं असतं की मी देते पैसे, त्याला क्रेशमध्ये ठेवून द्या, बस आपलं वाढेल क्रेशमध्ये. आईने वाढवलं नाही पाळणाघरामध्ये, त्याला आपल्या घरी वाढवलं. ज्याला हे ज्ञान येतं, केव्हा येतं, तेव्हाच येतं की जेव्हा मनावरती काही संयमाचा किंवा कोणत्या न कोणत्या तरी प्रकारे त्यागाचा, कृतज्ञता भावाचा संस्कार करून घेतलेला असतो. जेव्हा मन ह्या संस्काराला विसरतं तेव्हा ते प्रत्येकाचा हिशोब मांडतं. म्हणून ते म्हणतात द्रव्यानी सगळे हिशोब मिटत नाहीत आणि द्रव्यापेक्षा ज्ञानयज्ञ हा जास्त श्रेष्ठ आहे. हे आपलं व्यवहारातलं उदाहरण झालं, हे काही अध्यात्मातलं नव्हे.
पण व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या आईवडिलांच्या करता आपल्याला जे जे करणं शक्य आहे ते ते आपण जास्त सूक्ष्मतेने करणं हे ज्ञानच आहे. आणि हे ज्ञान अध्यात्माकडेच घेऊन जाणार आहे. कारण मी माझं सगळं सोडून माझ्या वडिलांच्या करता इथे परत येईन असा म्हणणाऱ्या मुलांनी एकदाच धैर्य दाखवायला लागतं की काय जे आपलं काम आहे ते सोडलंय आणि आपल्या आईवडिलांकरता तो आलाय. त्यांनी दाखवून द्यावं आपल्या जीवनामध्ये की त्याला तिथे राहून जी प्रगती मिळणार होती ते सगळं त्याला इथे राहून मिळेल की नाही. त्याचं कारण असं आहे की सेवा आणि सत्कर्म ह्याचं फल कधीच फुकट जात नाही. पण आज दुर्दैव असं आहे की आज ऑर्डर ऑफ द डे फार वेगळी आहे. आज काळाचा जो महिमा आहे तो फार वेगळा आहे आणि यामध्ये हे सगळे जे विचार आहेत हे खूप आउटडेटेड आहेत. हे सगळे कालबाह्य आहेत. हे सहसा मनुष्याला पटणारे नाहीत. आणि कारण का तर मनुष्य त्याचा अनुभव घेण्याकरता वेळ आणि आयुष्य पण द्यायला तयार नाही. त्याचं कारण त्याची याच्यावर श्रद्धा नाही, त्याचा याच्यावर विश्वास नाही, म्हणून तो हे करू शकत नाही. सांगण्याचा हेतू एकच आहे याच्या पुढे. ते म्हणतात की सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सर्व प्रकारचं जे कर्म आहे ते सगळं ज्ञानाच्या ठिकाणी समाप्त होतं. जिथे एखाद्या गोष्टीचं यथार्थ ज्ञान आपल्याला झालेलं आहे त्या यथार्थ ज्ञानापाशी आम्ही आलो तर त्या ज्ञानाचं महात्म्य काय, त्या ज्ञानाचं सामर्थ्य काय, त्या ज्ञानाविषयी आम्हाला जर पूर्ण श्रद्धा असेल तर ते ज्ञान आमच्या प्रत्येक कर्माचं फल देऊन जातं. अर्जुना वेदू जयाचे मूळ जे क्रियाविशेषे स्थूल जया नभाळीयेचे फळ स्वर्गसुख. म्हणजे आता वेदांनी प्रत्येक वेळी काय सांगितलंय? यज्ञ जो आहे तो स्वर्ग कामो यजेत. भगवंत सगळ्याची उत्तरं देत आहेत. आपल्याला आपले संशय मनात निर्माण होऊ नयेत याकरता उत्तरं देत आहेत. काय उत्तर देत आहेत आपल्याला? ते म्हणाले, अहो तुम्ही एवढा वेदाचा महिमा गाता, म्हणजे आमच्यासारखा भगवंताला विचारतोय की भगवंता एवढा वेदानी महिमा गायला आहे यज्ञाचा आणि यज्ञाचं फल मात्र सांगून ठेवलंय की स्वर्ग कामो यजेत, स्वर्गाच्या प्राप्तीकरता यज्ञ करावा असं म्हणाले वेद म्हणतो. मग तुम्ही काय एवढं ज्ञान आणि ह्या गोष्टी सांगताय आम्हाला? आता भगवंताला प्रश्न आहे हा. आणि भगवंतानी जेव्हा सांगितलं की सर्व कर्म अखिलम पार्थ ज्ञाने परिसमाप्यते, हे एकच लक्षात ठेवायचं की भगवंताचा एक एक शब्द फार सुंदर. माऊलींनी तर शेवट करताना इतका सुंदर केलाय. त्यांनी तर असं म्हटलंय की गीताच वेदाला प्रसवते. वेद हा जो निर्माण झाला आहे त्या वेदामधले विषय त्या सगळ्याच्या आधी गीता आहे. त्याचं कारण तो भगवंताच्या मुखातला शब्द आहे. भगवंतानी सगळ्याची मर्यादा दूर केली आहे. हे वेद हे तर भगवंताचे निश्वासित आहेत, पण गीता हे तर साक्षात भगवंताचं वक्तव्य आहे. त्यामुळे त्याचे निश्वासित घोरू असं वर्णन केलेलं आहे. वेद घोरू म्हणजे भगवंताचे हे निश्वासित आहे. हा तर साक्षात भगवंत बोलतोय. मग भगवंतानी बोललेलं मोठं का भगवंताच्या झोपेतलं त्याचं घोरणं मोठं? म्हणाले, अहो त्याचं बोलणंच मोठं आहे. आणि म्हणून भगवंतानी इथे प्रत्येक वेळी आपली एक, ज्याला आपण सील टप्पा मारणं म्हणतो ना, तशी सगळ्या ठिकाणी मुद्रा उठवली, सगळ्या ठिकाणी ठसा उठवला. त्यांनी सांगितलं, बाबांनो कुठेही तत्वज्ञान कितीही वाचा आणि कुठेही संशय निर्माण झाला तर गीतेत शोधा, तुम्हाला त्याचं उत्तर गीतेमध्ये मिळेल. म्हणून इथे त्यांनी सांगितलं की इथे का बाबा असं म्हणतात, जया नभाळीयेचे फळ स्वर्ग सुख. नभाळीयेचे फळ आता इथं मिळत नाही. यज्ञ इथे केला तर त्या यज्ञाचं फल आहे ते अपूर्व रूपाने राहतं. आणि मनुष्य जेव्हा वरती जातो तेव्हा त्याला तिथे गेल्यावर त्याची चोपडी काढतो आमचा चित्रगुप्त. तो म्हणतो, बाबा कोणते कोणते यज्ञ केले? त्यांनी सांगितलं, एवढे एवढे केले. चला एवढ्या यज्ञांचं फळ तुला काय, हे एवढ्या एवढ्या वर्षांचं स्वर्गसुख घ्या. तो म्हणाले, अशा प्रकारे स्वर्गसुख मिळणार आहे. जया नव्हाळीयेचे सुख फळ स्वर्गसुख. म्हणाले, अर्जुना ज्याचं मूळ वेद आहे, जे क्रियाविशेषे स्थूल
स्थूलपणाने किंवा स्थूलामध्ये जे क्रियेची खटपट ज्याच्यामध्ये आहे, ज्याचं फळ हे स्वर्गाचं सुख आहे, ते द्रव्यादी यागू कीर होती. हे असे द्रव्या वगैरेचे याग करणं, द्रव्य यज्ञ करणं हे खरे आहेत. परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती, पण त्याला ज्ञानयज्ञाची सर काही येत नाही. जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. सूर्याच्या समोर जर तारा म्हणजे आकाशातल्या चांदण्या आपलं तेज घेऊन गेल्या तर त्यांच्या तेजाचा काय प्रभाव आहे सूर्यापुढे, तसं ज्ञानाच्या पुढे या बाकीच्या यज्ञांचा काय प्रभाव आहे. देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्रीचे. म्हणाले ह्या परमात्म सुखाचं निधान म्हणजे ठेवा किंवा साठा साधावया योगी जन, तो प्राप्त करण्याकरता योगी लोक जे न विसंबिती अंजन, जे त्याला दूर करत नाहीत. कुणाला? ज्ञानरूपी अंजनाला. आणि कुठे? उन्मेष नेत्री, बुद्धीच्या नेत्रांमध्ये. ते काय करतात? बुद्धीच्या नेत्रामध्ये ते अंजन घालायला विसरत नाहीत. कशाचं? ज्ञानाचं. कारण आमची बुद्धी जर वेड्या वेड्यासारखी वागायला लागली, ती जर भ्रमित झाली तर काय उपयोग. त्यामुळे भगवंत आम्हाला सांगतात की अहो जे योगीजन आहेत, ज्यांना परमात्मा सुखाची ओढ लागलेली आहे, ते कधीही आपल्या नेत्रांच्या मध्ये ज्ञानरूपी अंजन म्हणजे बुद्धिरूपी नेत्रामध्ये घालायला विसरत नाहीत. म्हणजे आपली बुद्धी नेहमीच ज्ञानाने कशी परिपक्व होईल हे ते पाहत राहतात. ते सांगतात जे धावतया कर्माची लाणी, लाणी म्हणजे आश्रय. धावतया कर्म हे आता आमचं क्रियमाण, आता आम्ही जे करतोय हे धावतया कर्म आहे. 7:15 काय ऐकलं ते 7:15 नाही राहिलं, दुसरंच ऐकतोय आम्ही. हे धावतया कर्म आहे आणि त्यामुळे हे क्रियमाण आहे. तर हे जे क्रियमाण आहे आमचं, जे धावतया कर्माची लाणी, त्याचा जो आश्रय आहे नैष्कर्म्य बोधाची खाणी. जे नैष्कर्म्य, जे निष्काम कर्म, त्या निष्काम कर्मातून प्राप्त झालेलं ज्ञान म्हणजे नैष्कर्म्य बोधी, त्याची काय आहे? खाण आहे. म्हणजे त्याचा त्या ठिकाणी ठेवा आहे. जे भुकेलिया धणी साधनाची. म्हणाले जे कसे आहेत तर जो साधना करून आपल्याला भगवंताला भेटवावं किंवा सुख प्राप्त व्हावं याच्याकरता भुकेला आहे, म्हणजे मागतो आहे काही ना काहीतरी. त्यांनी तर भुकेलियाचा अर्थ भिकारीच केलाय, असं काही इतका करायची आपल्याला गरज नाही. पण भुकेलिया त्याची अपेक्षा करणारा जो आहे, त्याला साधनेची तृप्ती देणारं जे आहे ते जेथ प्रवृत्ती पांगुळ. आता विषय एकत्र चाललाय, म्हणजे सगळं वर्णन कोणाचं चाललंय? त्या ज्ञानाचं. ते जे ज्ञान आहे कुठपासून सुरू झालं की ते कर्ता आणि क्रियापद घातलंच नाहीये, नुसतंच चाललेलं आहे. म्हणून ते म्हणतात जे धावती या कर्माची लाणी, जे धावणाऱ्या कर्माचा आश्रय आहे, जे नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे निष्काम कर्मयोगाच्या ज्ञानाची खाण आहे, जे ज्याला काही चांगलं मिळवायचं आहे किंवा ज्ञान मिळवायचं आहे, असा जो साधनेच्या मागे लागलेला आहे, त्या साधनेची तृप्ती जे आहे, कारण तो धावतोय कशाच्या मागे? समाधान मिळावं, तृप्ती मिळावी, त्याची धणी म्हणजे तृप्ती आहे. जेथ प्रवृत्ती पांगुळा जाळली, पांगुळ जाळली, जिथे प्रवृत्तीला आता जोर राहिला नाही, तर्काची दिठी गेली, डोक्यामधले जे तर्क वितर्क आहेत, कुतर्क आहेत, ते सगळे दिठी दृष्टी गेली. म्हणजे तर्काने काहीतरी जाणत राहावं, विषय संपला, थेट ज्ञानाला भिडणार आहे, थेट यथार्थ गोष्टीच्या पुढे जाऊन पोचणार आहे. जेणे इंद्रिये विसरली विषय संगू, ज्याच्यामुळे इंद्रिय हा त्यांच्या त्यांच्या विषयाला विसरून गेला. म्हणजे डोळ्यांना काय पाहायचं डोळे विसरले, कानांनी काय ऐकायचं कान विसरले, असे त्यांचे त्यांचे विषय विसरले. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलपण ठेले. तोंडाने बोलणं यतो वाचो निवर्तन्ते, अप्राप्य मनसास. मनही थांबलं, शब्दही थांबले. त्यानंतर म्हणाले जया माझी सापडले
ज्ञेय दिसे. आता या सगळ्यांच्यामध्ये जे जाणून घ्यायचं आहे ते दिसतं आहे. ज्ञेय दिसे सापडले. आता तिथे जे जाणायचं आहे ते सापडलं आहे असं दिसतं. जैसा वैराग्याचा पांगू फिटे, जिथे वैराग्याचं दारिद्र्य फिटतं, विवेकाचाही सोसू तुटे, ज्या ठिकाणी विवेकाची हौस, म्हणजे कशाचा विवेक? सत्य असत्य विवेक, कर्म अकर्म विवेक, धर्म अधर्म विवेक, नीती अनीती विवेक, सगळे संपले म्हणाले. सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. स्थिती काय येते आता? जिथे ज्ञान, आता सगळा विषय चालला ज्ञानाचा, हे ज्ञानाची महत्ती सांगताय. महत्ता काय म्हणाली ज्ञानाची? जिथे यातलं काही शिल्लक राहत नाही. जेथ न पाहता सहज भेटे, जिथे पाहावं लागत नाही, शोधावं लागत नाही, त्या ठिकाणी मनाला जावं लागत नाही, वाणीला जावं लागत नाही, आमच्या प्रवृत्ती पोचत नाहीत, मनात संशय राहत नाही, बुद्धीला तर्क शिल्लक उरत नाही, काही राहत नाही. तिथे काय घडतं? आपोआप ते ज्ञान न पाहता सहज भेटे आपण पे. म्हणाले आम्हाला त्या ज्ञानाने आत्मरूप आपोआप प्राप्त होतं. आत्मरूपाची प्राप्ती ते ज्ञान. पण ह्या सगळ्याच्या मागचं कारण काय सांगतायत? फक्त कर्म. हे आपण लक्षात ठेवायचं की या अध्यायामध्ये कर्मावरचा जेवढा म्हणून विश्वास दृढ करता येईल तेवढा कर्म मार्गावरचा विश्वास दृढ करण्याकरता मोठं, ज्याला आपण असं म्हणू की अत्यंत प्रखर असं प्रतिपादन केलेलं आहे. खूप प्रखरतेने केलं आहे. आमचा विश्वास त्या ठिकाणी दृढ व्हावा या दृष्टीने. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. म्हणाले तद्विधी प्रणिपातेन. आता अर्जुना तुझ्या मनात येईल की हे ज्ञान कसं मिळतं? हे ज्ञानाचं बरंच तुम्ही काय सांगताय, त्या ज्ञानाचे लाभ तर तुम्ही सांगताच आहात, मग ते ज्ञान मिळवायचं कसं? त्याला जाणण्याचा मार्ग कोणता? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्याला कसं मिळवावं त्याचं सांगतो. म्हणाले नमस्कार करून मिळवावं. प्रणिपातेन अहंकाराची अत्यंतिक निवृत्ती करावी आणि त्या ठिकाणी त्या विषयाला शरण जावं की म्हणाले त्याचं ज्ञान प्राप्त होतं. परिप्रश्नेन आपल्याला संशय आहे, आपल्या मनात शंका आहे, तर त्याकरता पुन्हा प्रश्न विचारून ती शंका जी आहे ती दूर करून घ्यावी. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन वेगवेगळ्या प्रकारांनी प्रश्न विचारून सेवया म्हणजे सेवा करून. कुठलाही विषय, कुठलंही ज्ञान, अर्जुनांनी सेवा केली, कर्णांनी सेवा केली, सगळ्यांनी सेवा केली. आपापल्या परीने एक अस्त्र मिळवण्याकरता. किंबहुना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना तुला काही अस्त्र मिळवण्याकरता तुला जाऊन सेवा करून त्या देवतेला प्रसन्न करून ती अस्त्र मिळवली पाहिजेत. कारण पुढे येणाऱ्या मोठ्या युद्धामध्ये तू कोणत्याही अस्त्रामध्ये कमी आहेस असं राहता कामा नये. सेवया, त्याकरता सेवा हा एकच मार्ग आहे. उपदेक्षन्ति ते ज्ञानम. म्हणून तुम्ही जेव्हा आम्हाला भगवंत सांगतात की एक तर ज्ञानी लोकांना किंवा तत्वदर्शिनः म्हणजे ज्यांनी त्या ज्ञानाचा म्हणजे परमात्म रूपाचा अनुभव घेतलेला आहे, म्हणजे आजच्या शब्दात बोलायचं आपल्या तर संतांना, सत्पुरुषांना किंवा ज्यांच्याकडे ज्ञान आहे अशा लोकांना तुम्ही शरण जा. आपल्याकडे एक गुरूंच्या बाबतीमध्ये सांगतात की म्हणाले गुरु कसे असतात? 3 प्रकारचे असतात. की एक पहिल्या प्रकारचे असे असतात की काहीतरी इकडून तिकडून वाचतात, पुष्कळ अभ्यास करतात, पुष्कळ व्यासंग करतात आणि सांगतात अहो ह्या ग्रंथामध्ये हे नक्की असंच प्रतिपादन केलं आहे बरं का, याविषयी संशय ठेवू नका आणि या ग्रंथातला विषय आपण समजून घ्या, त्याचा अभ्यास करा. पण ते म्हणतात मला त्याच्यात काही कळत नाही, मला त्याच्यात काहीही अनुभव नाही आणि त्यामुळे त्या विषयाचा मी अधिकारी पण नाही आणि अनुभवाचा अधिकारी पण नाही. म्हणजे तो ना ज्ञानी आहे ना तत्वदर्शी आहे.
पण तो आपला बिचारा पोपटपंची करत असतो. कारण का, एक ग्रंथ वाचून तो थोडासा काहीतरी स्वाध्याय करत असतो. त्या स्वाध्यायाला स्पष्टता यावी म्हणून तो स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्या म्हणून तो ते सोडत नाही, एवढंच. पण त्याचा अधिकार शून्य आहे. दुसऱ्या प्रकारचा म्हणाले गुरु असतो की जो मार्गदर्शनाकरता उभा राहतो. तो म्हणतो की हे जे काही म्हटलेलं आहे त्याचा फार बारकावा मला समजला आहे, ते अगदी निश्चित सत्य आहे, याची मला यथार्थ खात्री पटली आहे, परंतु मला त्याचा अनुभव नाही. पण मी जे सांगतो त्या मार्गाने आपण सहज पुढे जा. मी नाही गेलो पण आपली जर तयारी असेल तर आपण नक्की पोचाल, एवढं मला त्या विषयाचं ज्ञान आहे. तिसरा जो असतो तो तिसरा असा असतो की तो सांगतो, किंवा त्याच्या बाबतीत असं असतं की त्याला त्याचं ज्ञानही असतं आणि त्याला त्याचा अनुभवही असतो. हा प्रसंग कुठे घडला आहे, म्हणजे भगिनी निवेदिता आणि विवेकानंद यांच्या संवादात आहे. ते दोघे जण अमरनाथच्या यात्रेमध्ये असताना जेव्हा विवेकानंद आज दर्शन घ्यायला गेले, चांगली त्या ठिकाणी हे बनलेली होती, त्याची जी शाळुंका आहे ती तयार झाली होती, बर्फाची पिंडी तयार झाली होती आणि मोठं त्यांना प्रसन्न अशा वातावरणामध्ये दीर्घकालपर्यंत त्यांना समाधी लागली. आज जाऊन दर्शन घेऊन निवेदिता बाहेर आल्या आणि बराच वेळ आत बसून मग विवेकानंद बाहेर आले. आल्यानंतर निवेदितांनी त्यांना विचारलं की आपण इतका दीर्घकालपर्यंत आत बसला होतात, आपली समाधी लागली, आपल्याला काय भगवान शंकरांचा कृपाशीर्वाद मिळाला का, आपल्याला त्यांचं दर्शन झालं का? तर ते फक्त हसले. त्या म्हणाल्या की आपण जरी सांगितलं नाही तरी मला कळलं की आपल्याला इथे काही अनुभूती आलेली आहे, तर आपण मला ती अनुभूती द्याल का? त्यावेळी विवेकानंदांनी सांगितलं की हा अधिकार माझ्याकडे नाही, मी अनुभव घेऊ शकतो पण मी अनुभव देऊ शकत नाही. ते माझ्या गुरूंकडे सामर्थ्य आहे, रामकृष्णांकडे सामर्थ्य आहे. ते अनुभव घेतात पण ते अनुभव दुसऱ्याला देऊ पण शकतात. इथे भगवंत सांगताहेत की म्हणाले कुणाला शरण जावं, ज्ञानी पुरुष आहे, त्यांनी ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि तत्वदर्शिनः, ज्यांनी तत्व पाहिलं आहे, जे आत्मस्वरूपाला प्राप्त करून आहेत, हे ज्ञान पैगा बरवे, जरी मनी हाती आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. माऊलींचा आवडता शब्द संतच आहे, वारकरी संप्रदायाचे आहेत ते, त्यामुळे ते दुसरी भाषा बोलणार नाही. ते म्हणतात संतांना शरण जावं. म्हणाले जर आपल्या मनामध्ये असं आलं की आपण हे ज्ञान प्राप्त करून घ्यावं, तर या ज्ञानाकरता संतांना शरण जावं. जे ज्ञानाचा कुरुंठा म्हणजे घर आहे, जे ज्ञानाचं साक्षात वसती स्थान आहे, सेवा तेथ सेवा हा दारवंठा, त्या ज्ञानाच्या घराचा उंबरठा हा सेवा आहे. हे सेवा करून उंबरठ्यात प्रवेश मिळू शकतो, आपण उंबरठ्यापर्यंत पोचू शकतो त्या ज्ञानाच्या घराच्या. तो स्वाधीन करी सुभटा, हे पराक्रमी पुरुषा, तो ज्ञानाचा दरवंटा तू स्वाधीन कर. कारण त्या दाराच्या त्या असलेल्या मर्यादेला, त्या उंबरठ्याला तू स्पर्श कर. गोळगोनी म्हणाले सेवा करून, गोळगोनी सेवा करून तू हे प्राप्त कर. तरी तनु मनु जीवे, सेवा कशी करावी लगेच माऊलींनी सांगितलं. तन मन आणि जीव, जीवे भावे प्राणे वित्ते सेवा करावी. चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकल, कुठल्याही प्रकारचा अहंकार न ठेवता त्या संतांचं दास्य करावं. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. मग आपल्याला काय पाहिजे आहे त्यांच्याकडे. आता आपण म्हटलं ना की अर्जुनाला काय पाहिजे, पाशुपतास्त्र पाहिजे, शंकराला शरण गेलेले, याची अपेक्षा केली. शंकर म्हणतात ठीक आहे, हा कशा करता आला माझ्याकडं, पाशुपतास्त्र मिळवण्याकरता आलेला. घे, तुला काय पाहिजे, तुला पाशुपतास्त्र पाहिजे, तू त्याचा तितका दावेदार आहेस की नाही, हक्कदार आहेस की नाही, योग्य आहेस की नाही. भगवंतांनी रूप बदललं, भिल्लाचा वेश धारण केला आणि भिल्लाच्या वेशामध्ये अर्जुनाच्या बरोबर युद्ध केलं. आता भगवंत लढतायत,
भगवंतानी अर्जुन खूप शूरत्वाने पराक्रमाने लढतोय, आपलं शौर्य प्रकट करतोय, पण त्याला अगदी निशस्त्र करत आणलं. शेवटी त्याच्या हातात राहिलेलं काय जे दांडकं होतं त्यानेही शेवटी तो भगवंताशी लढत राहिला आणि भगवंत प्रसन्न झाले. म्हणाले, तुझ्या धैर्याला माझ्या अंतःकरणामध्ये आदरभाव उत्पन्न झाले. तुझ्या धैर्याचा मी आदर करतो. तुला भय वाटलं नाही माझ्याशी युद्ध करताना. तू तुझ्या प्राणपणाने निकराने युद्ध केलेलं आहेस इथे. आणि त्यांनी आपला भिल्लवेश टाकून दिला आणि भगवान शंकरांनी आपलं रूप प्रकट केलं. म्हणजे अर्जुना कशा करता आलास? म्हणाले, मला कृष्णाने आपल्याकडे पाठवलं आणि मी आपल्याकडे पाशुपतास्त्र घेण्याकरता आलेलो आहे. मग भगवंतांनी त्यांना पाशुपतास्त्र दिलं. म्हणजे इथे त्यांनी सांगितलं, म्हणून इथे माऊली म्हणते, मग अपेक्षित जे आपुले, आपल्याला काय पाहिजे त्यांच्याकडून ते घ्यायला आपण. रावणाला काय पाहिजे ते रावणाने मिळवलं शंकराकडून. प्रत्येकाला काय पाहिजे आहे ते तो त्या त्या देवतेकडून प्राप्त करून घेतो. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले. जे जे आम्ही विचारतो, मग अध्यात्माची गोष्ट विचारा, व्यवहाराची विचारा, सामर्थ्याची विचारा, कला विचारा, योग विचारा, मला जे विचारलं जाईल ते सत्पुरुष आम्हाला सांगतील. तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा न ये. ज्यांच्या बोधामुळे अंतःकरणामधला संकल्पच नष्ट होतो, पूर्णपणे अंतःकरणाला शरणागती येते. आता असं का, आता तसं का, आता हे योग्य का अयोग्य, काही राहत नाही. त्याच्या ठिकाणी सर्वस्व समर्पण, त्याच्या ठिकाणी ज्ञानाने परिप्लुत होतं अंतःकरण. यश ज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसी पांडव. म्हणाले, येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. म्हणाले, आता काय होईल? यश ज्ञात्वा, जे ज्ञान प्राप्त तर सगळी काय चालली आहे, भलावण किंवा स्तुती किंवा महिमा कोणाचा चाललाय? ज्ञानाचा. की ज्ञानाचं स्वरूप काय आहे, या ज्ञानाची महती काय आहे, ती महती सांगणं चालू आहे. यश ज्ञात्वा न पुनर्मोहम. हे ज्ञान करून घेतल्यानंतर पुन्हा मोह होत नाही, पुन्हा बुद्धी ही भ्रमित होत नाही, बुद्धी ठिकाणी संशय निर्माण होत नाही. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसी पांडव. अशा प्रकारे हे फल हे पांडवा अर्जुना तू प्राप्त करून घेशील. येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयी. माझ्या ठिकाणी या तुझ्याशिवाय बाकीचं सगळं जे जग आहे ते सगळं जग तू माझ्याच ठिकाणी पाहशील. या सर्व जगात तुला माझंच दर्शन होईल. माझ्याशिवाय हे जग वेगळं आहे असं तुला म्हणजे तुझ्या ठिकाणची बुद्धी काय होईल? तत्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर आत्मौपम्य बुद्धी होईल. तू सर्व ठिकाणी आत्मरूपानीच मला पाहशील. तुला प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळं नामरूप दिसणार नाही, तू सगळ्या ठिकाणी मलाच पाहशील. आणि म्हणून ते सांगतात, जयाचेनी वाक उजिवडे. वाक उजिवडे, वाणी रूपी सूर्यामुळे जो प्रकाश पडला, उजिवडे जे उजेडात आलं, कशामुळे? वाक्य उजिवडे. वाक्य म्हणजे बोध, त्यांनी केलेलं ज्ञान. जयाचेनी वाक्य उजिवडे, त्यांच्या उपदेश रूपी उजेडाने जाहले चित्त निधडे. निधडे निर्धास्त झालं, निर्भय झालं. त्या चित्तामध्ये कोणताही संशय शिल्लक राहिला नाही. ब्रह्माचेनी पाडे निशंकू होये. आणि निसंशय तो परब्रह्मासारखाच झाला, तो ब्रह्मच झाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. ते वेळी आपण पेया सहिते ये अशेषेही भूते माझा स्वरूपी अखंडिते देखसी तू. ही तुला स्थिती प्राप्त झाल्यानंतर तू काय होईल? ये अशेषेही भूते. इथे राहिलेले बाकीचे सगळे जीव मात्र नामरूपात्मक माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी सू. माझ्याच ठिकाणी ह्या सगळ्यांना पाहशील. ऐसे ज्ञानप्रकाशे पाहेलं तै मोहांधकारू जाईल. अशा प्रकारे ज्ञानाच्या उजेडामध्ये या जगाला पाहायला लागलास तर तुझ्या ठिकाणचा मोहरूपी अंधकार नष्ट होऊन जाईल. जई गुरुकृपा होईल पार्थागा. पण ह्याच्याकरता काय पाहिजे? गुरुकृपा पाहिजे. म्हणजे भगवंतानी तरी कृपा केली पाहिजे, गुरुनी तरी कृपा केली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली
ही सांख्ययोगाची भलावण करणारे आहेत. परंतु त्याच वेळी योगमार्गाचे वाटाडे आहेत आणि त्याच वेळी ते वेदांती पण आहेत. त्यांचा अधिकार फार वेगळा आणि मोठा आहे. ते श्रेष्ठ योगी का श्रेष्ठ ज्ञानी, का ते श्रेष्ठ कर्मयोगी, का ते श्रेष्ठ नाथपंथीय योगी, आपल्याला काही समजत नाही. का बघतो? कारण कुठल्याही विषयामधला त्यांचा अधिकार अजोड आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की म्हणाले योगमार्गाचा असलास तरी सुद्धा ईश्वर प्रणिधानात ईश्वराच्या कृपेशिवाय अनुग्रहाशिवाय काही मिळू शकत नाही. ज्ञानाशिवाय काही प्राप्त होऊ शकत नाही आणि भक्तीशिवाय आनंदाची गोष्ट राहत नाही शिल्लक. सगळ्यात शेवटी वर्णन करताना माऊलींच्या वाणीला बहर आलेला आहे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामेव येष्यसि सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. भगवंताच्या या वचनावरती माऊली म्हणतात एकच शेवटी शिल्लक राहतं. भगवंत सांगतो त्याप्रमाणे की केवळ तोच, बाकी तिथं ज्ञान नाही, बाकी तिथे कोणती वृत्ती नाही, काही शिल्लक राहत फक्त तो. म्हणून भगवंतांनी सांगितलंय की तू माझा हो. आणि त्यावरती माऊली विवेचन करतात ती भक्ती मार्गाची परिसीमा आहे. पण आता इथे माऊली काय सांगतात? साधना मार्गावरती चालताना गुरुची कृपा झाली पाहिजे. अर्जुनाला सुद्धा सांगतात, अर्जुना तुला उपदेश करतो आहे ज्ञानाचा आणि तुझ्या डोक्यातला अजून संशय आणि भिरभिर काही जात नाही. तेच तुझ्या डोक्यामध्ये अजून फिरताय. असा जर तू विचार करत राहशील तर तू ह्या ज्ञानाला प्राप्तच होणार नाहीस. त्यामुळे जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्ञानाचा प्रकाश तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा गुरुची कृपा होते. अपि चेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वज्ञान प्लवे नैव दृजिनम संतरिष्यसी. म्हणाले अगदी सर्व पापी लोकांच्या मध्ये सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्व पाप करणाऱ्या लोकांच्या मध्ये सुद्धा तू जर अधिक पापी असलास तरी तुझ्या इतका दुसरा कुणी पापी नाही असं जरी म्हणालास तरी सर्व ज्ञान प्लवे नैव वृजिनम संतरिष्यसी. परंतु म्हणाले तरी सुद्धा तू ह्या कशाने कोणती प्लवा? ही ज्ञानरूपी नौका. या ज्ञानरूपी नौकेमधून तू मात्र नक्की तरुण जाशील. कितीही तू कसाही अस, तू कितीही पापी अस, कितीही संशयी अस, पण या ज्ञानाचा आश्रय केला की ते सगळं ज्ञानेपरी समाप्यते. इथे पुढे म्हटलंच आहे त्यांनी, जरी कल्मशांचा आगरू, तू अगदी पापाचा आगर आहेस, तू भ्रांतीचा सागरू, तुझ्या ठिकाणी भ्रांती सागरा एवढी आहे, व्यामोहाचा डोंगरू, तुझ्या ठिकाणी संशयाचा, मनाचा असंतुलितपणा, चंचलपणा, अविद्या या सगळ्याचा डोंगर आहे. होऊनी अससी, हे सगळं होऊन बसलास तरी म्हणजे कल्मशांचा आगर झालास, त्याच्याचबरोबर भ्रांतीचा सागर झालास आणि त्याच्याचबरोबर व्यामोहाचा डोंगर झालास, तर तुझ्या इतका पापी दुसरा कोणी नाही. तरी ज्ञानशक्तीचे नि पाडे सामर्थ्य, पाडे म्हणजे हे अवघेची गात थोकडे, हे सगळं किरकोळ आहे म्हणाले. त्या ज्ञानापुढे हे तुझे दोष आहेत, हे अगदी किरकोळ आहेत. ऐसे सामर्थ्य असे चोखडे. त्या ज्ञानाचं हे जे सामर्थ्य आहे ते कसं आहे? अत्यंत निर्दोष आहे आणि त्यामुळे ज्ञानी ये. या ज्ञानाच्या ठिकाणी अत्यंत निर्दोष सामर्थ्य आहे. देखे विश्वभ्रमा ऐसा, जो अमृताचा कडवसा, खरं म्हणजे कवडसा, पण इथे कडवसा, तो जयाची या प्रकाशा पुरेची ना. अरे म्हणाले कसली तुझी पापं सांगतोस? सगळ्यात मोठा भ्रम जर काही असेल तर ह्या विश्वभ्रमा ऐसा, हे विश्व सत्य आहे, या एवढ्या मोठ्या भ्रमा एवढा भ्रम नाही, त्याच्या एवढा असत्य नाही, त्याच्या एवढा दोष नाही, त्याच्या एवढा व्यामोह नाही. पण म्हणाले या ज्ञानाने ते संपून जातं
तर तुझ्या पाप काय खिजगंटीत पण नाही, तुझ्या पापाची काय कथा, तुझं पाप काय सांगतोस. म्हणून तो जयाची या प्रकाशा पुरेची ना, तया कायसे हे मनोमळ, त्याच्या पुढे हे तुझं मनाचं मालिन्य काय विशेष आहे. हे बोलताची अति किडाळ, त्याची तुलनाच करता येणार नाही म्हणाले. या जगाच्या विषयी असणारा व्यामोह संभ्रम याच्याविषयी किंवा ह्याच्याशी तुझ्या मनाच्या दौर्बल्याची तुलनाच होणार नाही. हे बोलताची अति किडाळ अगदी ही नाही म्हणाले. हे फार क्षुद्र आहे. नाही येणे पाडे ढिसाळ दुजे जगी, या ज्ञानासारखं दुसरं सामर्थ्यशाली या जगामध्ये काहीही नाही. यथैधांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. या ज्ञानाग्नीमध्ये सर्व कर्म ही भस्मसात होऊन जातात, ती कितीही वाईट असू दे. तुझं हे सगळं किडाळ जे आहे, हे जे कल्मश आहे, हे सगळंच्या सगळं जे आहे ते ह्याच्यामध्ये नष्ट होतं. म्हणाले ज्याप्रमाणे असा प्रज्वलित झालेला अग्नी असतो, त्या अग्नीमध्ये एधांसी म्हणजे काष्ठ, यथा एधांसी ज्याप्रमाणे धडधड पेटलेल्या अशा अग्नीमध्ये जर काष्ठ टाकलं तर ते खाक होतं जळून, काही शिल्लक राहत नाही. तसंच अर्जुना या ज्ञानाग्नीमध्ये सगळी वाईट कर्म जी आहेत ती जळून भस्मसात होतात, ती शिल्लक राहत नाहीत. सांगे भुवनत्रयाची काजळी, म्हणाले ह्या तीनही भुवनांची राख जे गगना माझी उधवली, जी गगनामध्ये उधवली उडवून देणारी, तिये प्रळयीचे वाहुटळी काय अभ्रपुरे. म्हणाले ही भुवनत्रयाची काजळी म्हणजे या सबंध त्रिभुवनाची जी राख आहे ती गगनामध्ये उडवून देणारी प्रलयाच्या काळची वावटळ, त्या वावटळीच्या पुढे म्हणाले हा जो साधासा ढीग आहे, हा जो या ठिकाणी अभ्र आहे, काय अभ्र पुरे. म्हणाले त्याच्या पुढे काय ह्या ढग टिकाव धरणार. म्हणजे ती जी वावटळ आहे ती या सगळ्याला घेऊन जाणार आहे. तर हा तुझा आलेला लहानसा संभ्रमाचा ढग आहे, तो काय त्या वावटळी पुढे शिल्लक राहणार आहे. ज्ञानाची ती प्रलया काळची वावटळ आहे ती इतकी जबरदस्त आहे की ती सगळ्याला घेऊन धुवून टाकते. तर तुझ्या मनातला संभ्रमसुद्धा ती दूर करेल. की पवनाचे निकोपे पाणी येचे जो पळीये, तो प्रळयानळू दडपे तृणे काष्ठे काही. अहो म्हणाले पवनाचे निकोपे, ज्यावेळी वायू क्रुद्ध होतो आणि त्याच्या क्षोभाने पाणी येची जो पळीये, म्हणाले केवळ पाण्याच्या मुळे, आता हा वायू क्रुद्ध झालेला आहे, पाण्यामुळे काय पेटलं आहे, पाण्यामुळे तो प्रलयानळू कसा झाला, जो पळीपे तो प्रलयानळू. पाण्यामुळे त्याच्या घर्षणामुळे तो जो अग्नी आहे तो अग्नी जलानी प्रदीप्त झालेला आहे. आणि त्याचं कारण काय आहे तर पवनाचे निकोपे, वारा, प्रलयाचा काळ आलेला आहे, वाराही क्रुद्ध आहे, वावटळी उमटत आहेत, त्याच्यामध्ये पाणीसुद्धा उसळतं आहे आणि अग्नी जो आहे तो त्या पाण्यामुळे अग्नी प्रदीप्त होतो आहे. इतका जबरदस्त त्या ठिकाणी वायूचा प्रकोप हा त्या जलाच्या ठिकाणी उष्णता उत्पन्न करतो आहे. त्याच्यामध्ये म्हणाले पाण्याला जिथे आग लागते आहे तिथे तुझ्यासारखी तृण आणि काष्ठ काय कामाची. म्हणजे अग्नी जो आहे हा ज्ञानाचा अग्नी तो इतका जबरदस्त आहे की त्याच्या ठिकाणी तुझ्यासारख्या मनातली किरकोळ पाप आणि तुझ्या मनातली किरकोळ किलमिश ही काय करणार आहेत, तो अग्नी त्या सगळ्यांना धुवून टाकणार आहे. थांबूया आज आपण इथे.